सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की आपलं जे मिनी शाळा ऍप आहे त्याला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी आपला कोर्स सुद्धा परचेस केलेला आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते की आपला जो गुढीपाडव्याचा सण आहे तोपर्यंतच आपल्याला 99 रुपयामध्ये ऍप परचेस करता येणार आहे आणि बहुतेक जीएसटी प्लस होऊन 124 रुपये फोनपे करावे लागतात. पण यानंतर मात्र आपल्या कोर्सची किंमत वाढणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींनी जर याचा फायदा घेतला तर बरं होईल. अ, तर आज आपण जो विषय घेतोय बघा, मागच्या तासाला आपण गतीचे प्रकार अ, हे सर्व प्रकार पाहिलेले होते. फिजिक्स मधलाच तो चॅप्टर होता आणि आज जो आपला चॅप्टर आहे तो आहे गुरुत्वाकर्षण. आपले जवळजवळ सेकंड पेपरचा जरी विचार केला तर 20 चॅप्टर्स आहेत आणि त्यानुसार 750 ते 1000 प्रश्न वेटेज प्रमाणे आपल्या प्रश्नपत्रिकेत ज्या स्वरूपामध्ये ज्या वेटेजमध्ये प्रश्न येणार आहेत त्या प्रकारामध्ये आपल्याला ऍपवर सुद्धा अवेलेबल होतील. बरेच टेस्ट सिरीज अवेलेबल होतील. त्याचा फायदा असा होईल की जूनची जी आपली टीईटी आहे, जून 2026 ची, त्या टीईटी मध्ये सर्वच आपल्या शिक्षक बंधू भगिनींना खूप छान असं यश मिळणार आहे. हीच अपेक्षा करूया आणि तासाला सुरुवात करूया. तर आजचा जो आपला विषय आहे किंवा आजचा जो आपला धडा आहे तो आहे गुरुत्वाकर्षण, विश्वाचा आराखडा. सर्वप्रथम सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते की माझं जे घर आहे स्वामी समर्थ मंदिराच्या अगदी जवळ आहे. त्यामुळं मंदिरातून जे आवाज येत आहेत त्याला मी स्किपच करू शकत नाही. ऍक्च्युली बरेच अवॉइड करण्यासाठी हेडफोन वगैरे घातलेत, परंतु काही प्रमाणात आवाज आज येतोच आहे. सो सर्वप्रथम त्याची माफी मागते आणि सुरुवात करते. तर आपला आजचा फर्स्ट चॅप्टर जो आहे गुरुत्वाकर्षण विश्वाचा आराखडा, न्यूटनच्या समीकरणापासून ते इस्रोच्या अंतराळ मोहिमापर्यंत गुरुत्वाकर्षण काय आहे, वैश्विक गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, विश्वाचा मूळ नियम काय आहे, फाउंडेशनल फोर्स इन द कॉस्मिक ब्लू प्रिंट, हा जो आपला विषय आहे त्याची आज आपण सुरुवात करणार. आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी जी आहे आपली ती काय करते, तर प्रत्येक वस्तू ही स्वतःकडे खेचून घेते आणि पृथ्वीच्या या बलाला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतो. पण हे वैश्विक गुरुत्वाकर्षण काय आहे, विश्वाचा मूळ नियम काय आहे? तर बघा, गुरुत्वीय आकर्षण बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आतापर्यंत आपण पाहिलं की सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला ही स्टोरी माहित आहे की सर आयझॅक न्यूटन हे सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना, झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात सफरचंद पडलं आणि तोपर्यंत कोणी असा शोधच लावला नव्हता की पृथ्वीकडे अशी काही शक्ती असेल. आणि त्यांनी शोधून काढलं की प्रत्येक जी वस्तू सजीव आहे, जी वस्तू निर्जीव आहे, ती प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते आणि म्हणून पृथ्वीकडे जे बल आहे त्याला गुरुत्वाकर्षण असं आपण म्हटलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सर आयझॅक न्यूटन यांच्या मते विश्वामध्ये ज्या कोणत्याही दोन वस्तू असतात त्यांच्यामध्ये देखील एक आकर्षण बल असतं. मग विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये जे आकर्षण बल असतं त्याला गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. त्यालाच आपण मराठीत गुरुत्वीय आकर्षण बल असं देखील म्हणतो. मग त्या कोणत्याही दोन वस्तू ज्या आहेत त्या कुठंही असतील विश्वातल्या तरी त्यांच्यामध्ये परस्परांना आकर्षणारं एक गुरुत्व बल असतं आणि हे बल वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं, जे डिरेक्टली प्रपोर्शनल असतं आणि वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. म्हणून आपल्याला सूत्र माहितच आहे, गुरुत्व बलाचं जे सूत्र आहे F=G×m1m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग हे m1 m2 काय आहे, तर त्या दोन वस्तूंचं हे वस्तुमान आहे. m1 इज फर्स्ट ऑब्जेक्ट आणि m2 इज सेकंड ऑब्जेक्ट मास. त्यांचं जे वस्तुमान आहे त्याच्याशी रिलेटेड m1 m2 आहेत. आर हे काय आहे, तर त्या दोन वस्तूंमधलं अंतर आहे आणि गुरुत्व बल म्हणजेच F हे काय असतं, तर m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर, म्हणजे वस्तुमानाशी समानुपाती आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असं हे गुरुत्वीय आकर्षण बल प्रत्येक दोन वस्तूमध्ये असतं. मग आपण दोन वस्तूंमधलं गुरुत्वीय बल पाहिलं. समजा त्यापैकी एक वस्तू जर पृथ्वी गृहीत धरली तर बघा, पृथ्वीचं वस्तुमान सुद्धा 6 × 10⁻²4 किलोमीटर इतकं आहे.
म्हणजे आपण संपूर्ण विश्वामधील कोणत्याही दोन वस्तूंमधील जे गुरुत्व बल आहे ते या सूत्रानुसार काढू शकतो. मग सार्वत्रिक गुरुत्व स्थिरांक म्हणजे काय बघा, त्यालाच आपण काय म्हणतो तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो. तर हेनरी कॉव्हेंडिश यांनी एक पुस्तक दिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये सार्वत्रिक गुरुत्व स्थिरांक म्हणजे जी याचं मूल्य विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जरी तुम्ही गेलात तरी समान असतं हे त्यांनी सांगितलं. मग हे जी काय असतं तर जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हा आहे सार्वत्रिक गुरुत्व स्थिरांक. आता ही जर कन्सेप्ट बघितली तर अगदी 10वी-12वी पर्यंतची डेप्थ याला आहे. बघा, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपल्याला माहित आहे की त्वरण म्हणजे काय तर वेगामध्ये जो होणारा बदल असतो त्याला आपण त्वरण असं म्हणतो. मागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे. त्वरण म्हणजे काय तर वेगामध्ये होणारा बदल. एखादी वस्तू उंचावरून खाली सोडली तर ती जमिनीकडे येत असताना त्या वस्तूमध्ये देखील त्वरण असतं. हे जे त्वरण असतं ते गुरुत्व आकर्षणामुळे असतं आणि अशा त्वरणाला काय म्हणतात, गुरुत्व त्वरण असं म्हणतात. आता उदाहरण देऊन सांगते की तुम्ही मैदानामध्ये उभे आहात आणि तुम्ही एक खडू टाकला किंवा अगदी तुम्ही एक चेंडू टाकला, उंच आभाळामध्ये भिरकावला. एका विशिष्ट पॉइंट पर्यंत गेल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं तो जो चेंडू आहे किंवा तो जो खडू आहे तो ती वस्तू ती गोष्ट उंचावरून खाली यायला सुरुवात होते. मग त्याचा जो वेग आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय होतो, बदल घडत जातो. मग ही जी वस्तू आहे ती गुरुत्वाकर्षण बलामुळे खेचली जाते आणि आपल्याला माहितीये की त्याच्या वेगामध्ये बदल होत जातोय. मग हे जे बल आहे त्याला म्हणायचं गुरुत्व त्वरण. म्हणजे काय बघा, उंचावरून खाली जमिनीकडे एखादी वस्तू येत असताना जे त्वरण तिच्यामध्ये निर्माण होतं आणि जेव्हा ते त्वरण गुरुत्वाकर्षणामुळे असतं त्याला गुरुत्व त्वरण असं म्हणतात. मग हे जे गुरुत्व त्वरण आहे ते स्मॉल जी या चिन्हानं किंवा अक्षरानं दाखवलं जातं. मग जी ची पृथ्वीवरची किंमत काय आहे बघा, मगाशी आपण पाहिलं की F इज इक्वल टू जी इंटू यम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग इथं आपण काय म्हणत होतो की ह्या ज्या M1 M2 आहेत त्या पृथ्वीवरील कोणत्याही दोन गोष्टी आहेत. मग आता गुरुत्व बल म्हणजे काय बघा, इथं जर तुम्ही फॉर्म्युलामध्ये बघितलं तर गुरुत्व त्वरण जी हे पृथ्वीच्या वस्तुमानावरती अवलंबून असतं आणि त्रिज्येवर अवलंबून असतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचं वस्तुमान काय आहे, म्हणून पृथ्वीच्या वस्तुमानाचा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळेला हा जो यम आहे तो कॅपिटल लिहितात बघा. मग या यमची व्हॅल्यू काय आहे तर पृथ्वीच्या वस्तुमाना एवढी म्हणजे 6 × 10⁻24 kg ही या यमची व्हॅल्यू आहे. मग पृथ्वीचं गुरुत्वबळ जे आहे ते कसं दर्शवतात बघा, F इज इक्वल टू G m m/r स्क्वेअर. आता इथं जर तुम्ही बघितलं तर उंचीवरील बदल जेव्हा 11वी-12वी मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स असे असायचे बघा की विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्या खडूचा वेग जो बदलतो त्या बदलाला किती किती मॅग्निट्यूडनी किंवा कोणत्या त्वरणाने ती वस्तू येईल ह्या सर्वांसाठी हे फॉर्म्युले वापरले जातात बघा. मग ते त्याचा फॉर्म्युला काय आहे, GH म्हणजे उंचीवरील बदल. GH इज इक्वल टू GM अपॉन R+H². मग इथं माउंट एव्हरेस्ट 9.8 मीटर पर स्क्वेअर असं दिलेलं आहे. म्हणजे बघा, गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावरती अवलंबून नसतं तर हे पृथ्वीच्या वस्तुमानावरती आणि पृथ्वीच्या केंद्रकापासून वस्तू किती अंतरावर आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती राहतो म्हणून आपलं पृथ्वीच्या केंद्रकापासूनचं अंतर हे पृथ्वीच्या त्रिज्ये एवढं असतं. म्हणून ही जी ची किंमत आहे ती काय असते बघा, जी इज इक्वल टू GM/r² असं ते मोजलं जातं. तर समजा एखादी वस्तू खाली आहे म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे जायला लागलोय आपण, पृथ्वीपासून उंचीवर असेल म्हणजे समजा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीवरची गोष्ट आहे तर आपण वरचा फॉर्म्युला वापरतो उंचीवरील बदलासाठी. पण जर समजा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे चाललोय तर मात्र कसं असतं बघा, खोलीतील बदल डेप्थ त्याचा फॉर्म्युला काय आहे तर GD इज इक्वल टू G × 1 - D/r. मग इथं पृथ्वीचं जे केंद्र आहे ते 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं पकडलं जातं. आता हे नेमकं काय आहे ते आता आपल्याला लक्षात येईल.
बघा, आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरत असते. ती ध्रुवांवरती चपटी आहे आणि विषुववृत्तावर काय आहे, ती फुगीर आहे. मग ध्रुवांवरती म्हणजे पोलवरती पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती सर्वात कमी, म्हणजे जी जो असतो तो सर्वात जास्त असतो. किती असतो? तर 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर असा ध्रुवावर असतो. विषुववृत्तावर किती असतो? तर विषुववृत्तावरती पृथ्वीची जी त्रिज्या आहे, आता आपण म्हणलो की जी पृथ्वी आहे आपली ती विषुववृत्तावर फुगीर आहे. त्यामुळे विषुववृत्तावर काय होतं की पृथ्वीची त्रिज्या ही सर्वात जास्त असते आणि त्यामुळं जी सर्वात कमी असतो. मग तिथं जी किती धरला जातो तर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय बघा, विषुववृत्तावरती जी कमी दाखवतो आणि ध्रुवावरती मात्र जी जास्त दाखवतो. म्हणून काय होतं, तर विषुववृत्तावर जेव्हा आपण जातो आणि आपण घड्याळामध्ये वेळ बघतो तर ते घड्याळ मंदावलेलं आढळतं आणि ध्रुवावर जेव्हा जातो तेव्हा घड्याळ जलद चालतं असं आपण म्हणतो. अगदी हा प्रॉब्लेम कुठे येतो माहिती का, जेव्हा आपण विमानाने प्रवास करतोय, एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये जातोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये वेळेचा फरक जो जो असतो तो जाणवतो. मग या सर्व गोष्टींच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती ही कारणं आहेत बघा. आता हे बघूयात आपण पुढे. तर वजन म्हणजे काय आणि वस्तुमान म्हणजे काय, ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत बघा. वस्तुमान आणि वजन काय असतं, आपणा सर्वांना माहीतच आहे की वजन म्हणजे काय आणि वस्तुमान म्हणजे काय. बरं, आणखी एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली. तर आपण हे जे सगळं म्हणतोय की ध्रुवावरती त्रिज्या सर्वात कमी असते, विषुववृत्तावरती सर्वात जास्त असते. मग बघा, आपण पृथ्वीवरच्या कोणत्याही पृथ्वीच्या भागावर असलो आणि जर सपोज असं केलं की निर्वात पोकळी आपण निर्माण केली एखाद्या ठिकाणी, तर तुम्ही एक अजस्त्र मोठा असा दगड घेतलाय आणि एक अत्यंत हलकं असं पीस घेतलंय. हा, आणि ते दोन्ही एकाच उंचीवरनं जरी तुम्ही खाली टाकला तर ते सेम स्पीडनी खाली येतात. मग या सर्व गोष्टी कशावर डिपेंडेड असतात, त्याचा वेग वगैरे, तर त्याच्या वस्तुमानावरती डिपेंडेड नसतात. तर ती किती उंचीवरून जरी पडत असली आणि जर समजा निर्वात पोकळी आपण निर्माण केलेली आहे तर त्याचं वजन मॅटर करत नाही. हा प्रयोग मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वीच प्रूव्ह झालाय की एक पीस आणि एक मोठा दगड निर्वात पोकळीमधून एकाच वेळेला सोडले गेले आणि ते एकाच वेळेला पृथ्वीवरती किंवा त्या खालच्या पृष्ठभागावरती येऊन पोचले. म्हणजे त्याच्या वजनाचा त्याच्या खाली येण्याशी काहीही संबंध नव्हता, हे तिथं प्रूव्ह झालेलं आहे. आता त्या संदर्भातच पुढची एक स्लाइड आहे, ती कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल आपल्याला. बघूयात आपण. वस्तुमान म्हणजे काय आणि वजन म्हणजे काय. बघा, वस्तुमान म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या पदार्थामध्ये जे द्रव्य संचय आहे, मॅटर कंटेन आहे, त्याला आपण काय म्हणतो तर वस्तुमान म्हणतो. आणि वजन कशाला म्हणतात बघा, पृथ्वी ज्या बलानं वस्तूला केंद्राकडे खेचत असते त्याला आपण वजन असं म्हणतो. वस्तुमान कशाला म्हणतो, तर एखाद्या गोष्टीमध्ये किती द्रव्य संचय आहे त्याला आपण वस्तुमान असं म्हणतो. आणि वजन कशाला म्हणतो, तर पृथ्वी ज्या बलानं वस्तूला केंद्राकडे खेचतीये, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी खेचतीये, त्याला आपण वजन असं म्हणतो. मग वस्तुमान जी आहे ती अदिश राशी आहे. हा, आणि वजन जी आहे ती सदिश राशी आहे. का? कारण पृथ्वी केंद्राकडे खेचतीये ना, म्हणजे खालच्या दिशेने त्या वस्तूला खेचतीये ती तिच्या गुरुत्वाकर्षण बलाने. म्हणून वजन ही सदिश राशी आहे. असाही प्रश्न आहे बघा एका टीईटीच्या पेपरला, की वजन ही टिंब राशी आहे, अदिश राशी आहे की सदिश राशी आहे. आपल्याला हे माहित आहे की वजन ही सदिश राशी आहे. का? कारण वस्तूला पृथ्वी एका विशिष्ट दिशेने खेचतीये, खालच्या दिशेने किंवा तिच्या केंद्रकाच्या दिशेने खेचतीये, म्हणून वजन ही सदिश राशी आहे. परंतु वस्तुमान म्हणजे काय आहे, तर एखाद्या जे मॅटर कंटेंट आहे एखाद्या गोष्टीमध्ये, पदार्थामध्ये, तर त्याला दिशेचा काही संबंधच असणार नाहीये. म्हणून वस्तुमान जे आहे ते अदिश राशी आहे. मग वस्तुमान जे असतं ते संपूर्ण विश्वामध्ये सर्वत्र समान असतं, त्याच्यात बदल होत नाही. आपण म्हणतो की नाही, चंद्रावर गेल्यानंतर व्यक्तीचं वजन 1/6 पट होतं. मग वजन होतं पण वस्तुमान होतं का हो? नाही. का? कारण संपूर्ण विश्वामध्ये ते सर्वत्र समान असणार आहे, त्याच्यामध्ये जो द्रव्य संचय आहे तो तितकाच आहे, त्याच्यात बदल जर झाला नाही तर वस्तुमान जे आहे तर ते संपूर्ण विश्वामध्ये काय राहणार आहे, समान राहणार आहे. परंतु वजन मात्र बदलणार आहे. का? कारण त्याचं जी जे आहे ते चेंज होणार आहे.
जी म्हणजे काय आहे तर जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण पृथ्वीवर धरतोय. पण जर तुम्ही इतर ग्रहावर गेलात, तर तिथलं जी चेंज होईल. मी चंद्रावर गेली, आता वरती तुम्हाला दाखवले आपण त्या स्लाइडमध्ये जर तुम्ही पाहिलं, की पृथ्वीवरती मास आहे 100 केजी. चंद्रावरती पण मास आहे 100 केजी, परंतु वेट आहे 980. मग इथं काय केलं आपण 9.8 नी मल्टिप्लाय केलंय, सो m × g = 980 न्यूटन. आणि इथं मात्र चंद्राचं जे जी आहे त्याच्याने मल्टिप्लाय केलंय m × g साठी. आणि म्हणून त्याचं वेट जे आहे ते त्या व्यक्तीचं चंद्रावरचं वजन 163 न्यूटन दाखवते आणि पृथ्वीवरचं काय दाखवते तर 980 न्यूटन दाखवते. मग शून्य स्थिती काय आहे तर वस्तुमान कधीच शून्य असू शकत नाही. जेव्हा एखाद्या पदार्थामध्ये द्रव्य संचय आहे तर ते कधीही शून्य होऊ शकत नाही. परंतु जर पृथ्वीच्या आपण केंद्रस्थानी गेलो किंवा जर आपण अंतराळामध्ये गेलो तर मात्र वजन शून्य असतं, कारण तिथं तुमचं जी नाहीच आहे. हा जी शून्य झाले अंतराळात तर. आणि जर जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या केंद्रावर जाताय, पृथ्वीच्या केंद्रावर गेल्यानंतर जी शून्य होतो. आणि म्हणून पृथ्वीच्या केंद्रावर किंवा अंतराळामध्ये वजन हे शून्य होतं. शून्य वजन स्थिती जे म्हणतात बघा, ते ही अवस्था असते. त्यानंतर हे वस्तुमान जे असतं ते वस्तुमान आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो आणि जे वजन आहे ते आपण न्यूटन मध्ये मोजतो. चला आपण पुढे जाऊया. तर वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये जी विश्लेषणात्मक तुलना आहे किंवा जो अभ्यास आहे तो आपण थोडक्यात पाहिलेला आहे. मग अशी जे मी म्हणत होते मुक्तपतन वगैरे, कोणाची तरी कमेंट पण आली होती. आय एम सो सॉरी दॅट आय हॅव नॉट रीड इट प्रॉपरली. आपण बोलतच आहोत त्याच्याबद्दल. की मी म्हणत होते की मागच्या 1-1.5 वर्षाखाली मागच्याच वर्षी शुअर शॉट किंवा अगदी 1.5-2 वर्षाखाली मी एक फ्री फॉलचा एक व्हिडिओ पाहिला होता. नासाचा व्हिडिओ होता तो. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी, एक अजस्त्र वस्तुमान असलेली म्हणजे खूप मोठी वस्तू आणि एक साधं हलकं पीस हे निर्वातातून सोडलं होतं. आणि ती जी होती ती फ्री फॉलची कन्सेप्ट होती. तर बघा, फ्री फॉल किंवा वजनहीनता म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली गतिमान असते तेव्हा त्याला मुक्तपतन असं म्हणतात. मग अंतराळयानामधील जे प्रवासी असतात ते वजनहीनता अनुभवतात, म्हणजे त्यांना झिरो वेटची कन्सेप्ट अनुभवायला मिळते. कारण यान आणि प्रवासी दोघंही काय करत असतात, एकाच वेगानं पृथ्वीकडे मुक्तपतन करत असतात. ही झाली फ्री फॉलची कन्सेप्ट. आता पुढचं बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय असते. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तूची जी स्थितीज ऊर्जा असते ती ऋण असते. आणि ही ऋण ऊर्जा दर्शवते. परंतु ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रामध्ये काय असते, बद्ध असते. आणि म्हणून स्थितीज ऊर्जा जी असते, एखाद्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूची जी स्थितीज ऊर्जा असते ती मायनसने दर्शवली जाते. का तर -GMM/R+H अशी ती दर्शवली जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर एखादी वस्तू असेल तर तिच्यातली जी स्थितीज ऊर्जा असते ती ऋण चिन्हाने दर्शवली जाते. पुढं बघा. पुढं आहे मुक्तिवेग, म्हणजे एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमधून बाहेर पडणं. ज्याला आपण म्हणतो की आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काय पाठवतो, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर आपण शक्यतो सॅटेलाइट्स वगैरे पाठवतो. त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल सांगते. तर स्थितीज ऊर्जा वगैरे काय असते, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा किंवा मुक्तपतन काय असते किंवा अवकाशातील वजनहीनता काय असते, तर थोडंसं सांगते. तर अवकाशयानामधील प्रवासी आणि वस्तू मी तुम्हाला म्हणाले की ते दोघंही एकाच वेगाने पृथ्वीकडे येतात आणि म्हणून मुक्तपतन किंवा वेटलेसनेस फील करतात. तर ते काय आहे बघा, अवकाशयानामधील जे प्रवासी असतात किंवा वस्तू असतात त्या तरंगत आहेत असं आपल्याला दिसून येतं. हे कशामुळे होतं, तर अवकाशयान हे पृथ्वीपासून उंचावर असतं. तिथं जीचं मूल्य शून्य नसतं. पण अवकाश स्थानकावरती मात्र जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असतं. त्यामुळं काय होतं, तर अवकाशयानाची उंची हे वजनहीनतेचं कारण नसतं, तर त्यांची वजनविरहित अवस्था त्यांच्या आणि अवकाशयानाच्या मुक्त पतनामुळे होत असते. यानाच्या कक्षेतील वेगामुळं जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नाहीत, पण त्यांच्यावरती केवळ गुरुत्वीयच बल प्रयुक्त होत असतं. त्यामुळे ते मुक्त पतन करत असतात आणि मुक्त पतनाचा वेग हा वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसतो.
तर प्रवासी, यान, त्यातील वस्तू समान वेगानं मुक्तपतन करत असतात आणि म्हणून एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवाशाच्या सापेक्ष ती जशी स्थिर राहते, तसेच हे जे अवकाशयानातील प्रवासी आहेत ते काय करतात, वेटलेसनेस फील करतात. आणि मुक्तपतन म्हणजे काय बघा, एखादी वस्तू उंचीवर नेली, खूप उंचीवर नेली आणि तिथून ती सोडली, तर त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जात असते. आणि उंचावरून सोडलेली वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलानच खाली येत असते आणि या क्रियेला आपण मुक्तपतन असं म्हणतो. आता गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय बघा, वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळं किंवा स्थानामुळं एखाद्या वस्तूमध्ये जी ऊर्जा समाविष्ट असते त्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. म्हणजे ज्या वस्तू स्थिर आहेत त्याला आपण म्हणतो की ही वस्तू स्थिर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे तर ती स्थितीज ऊर्जा आहे. आणि जेव्हा एखादी वस्तू गतिमान होते तेव्हा त्याच्यात आपण गतीज ऊर्जा आहे असं म्हणतो. मग ज्याचं सूत्र mgh असतं, स्थितीज ऊर्जेचं जर आपण फॉर्म्युला बघितलं तर ते स्थितीज ऊर्जा इज इक्वल टू m इंटू जी इंटू एच आणि गतीज ऊर्जा इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. मग हे जे एचचं मूल्य आहे ते पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये अगदी कमी असतं. जीचं मूल्य आपण स्थिर धरू शकतो आणि म्हणून आपण स्थितीज ऊर्जेचं खरं तर फॉर्म्युला mgh असं धरत असतो. पण बघा, इथं आपण दिलंय की GMM अपॉन R प्लस एच असं का धरलंय, असं कोणीतरी कमेंट केली होती. तर बघा, त्याचं कारण असं आहे की वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणं हे जास्त योग्य ठरतं, कारण अंतर हे कमी असलं तरी स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. कारण बघा, एच चं मूल्य जास्त आहे, जी चं मूल्य उंचीप्रमाणे कमी होतं आणि वस्तू पृथ्वीपासून जेव्हा अनंत अंतरावर असते त्यावेळेला जी चं मूल्य हे जवळजवळ 0 असतं आणि म्हणून वस्तूवरती पृथ्वीचं गुरुत्वीय बल काम करू शकत नाही आणि म्हणून ती जी वस्तू असते तिची जी स्थितीज ऊर्जा असते ती काय करावी लागते, आपल्याला ऋण घ्यावी लागते. कारण जी ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आहे म्हटल्यानंतर ती 0हून कमी संख्या ज्या असतात त्या ऋण संख्या असतात आणि म्हणून त्या वस्तूला काय केलं जातं, वस्तूच्या स्थितीज ऊर्जेला काय केलं जातं, ऋण पकडलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला आहे U इज इक्वल टू मायनस GMM अपॉन R प्लस एच. मला वाटतं कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, नसेल तर वी विल टेक इट इन डिटेल अगेन. पुढचं बघा, ग्रॅव्हिटी वेल, भेदन म्हणजे मुक्तिवेग, इस्केप व्हेलोसिटी. पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कक्षेतून कायमचं बाहेर पडण्यासाठी लागणारा जो कमीत कमी वेग असतो किंवा किमान वेग असतो त्याला मुक्तिवेग असं म्हणतात. आणि त्यासाठी वस्तूची गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी ही तिच्या ऋण स्थितीज ऊर्जे इतकी असावी लागते. मग अशी आपण कन्सेप्ट बघितली बघा की ऋण स्थितीज ऊर्जा काय असते, तर मायनस GMM अपॉन आर प्लस एच अशी ती ऋण स्थितीज ऊर्जा होती. मग एखादी वस्तू जेव्हा आपल्याला गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पाठवायची आहे त्यावेळेला वस्तूची जी गतीज ऊर्जा आहे म्हणजे जी कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर जे आहे ते तिच्या ऋण स्थितीज ऊर्जे इतकं असावं लागतं आणि मग ती वस्तू काय करू शकतो आपण, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमधून सुद्धा बाहेर पाठवू शकतो. मग इथं फॉर्म्युला काय आहे बघा, व्ही इस्केप इज इक्वल टू √2GM अपॉन आर आणि पृथ्वीवरील मुक्तिवेग काय आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. पुढे जाऊया आपण, खगोलीय यांत्रिकी, केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम. पहिला नियम काय सांगताय, जर तुम्ही आकृती व्यवस्थित लक्ष देऊन पाहिली तर सूर्य दाखवलेला आहे, एरिया 1 आहे, एरिया 2 आहे, इलिप्टिकल ऑर्बिट्स दाखवलेले आहेत, ग्रहांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत. तर आपल्या सर्वांना माहित आहे की केपलर हे एक महान खगोलीय यांत्रिकी होते आणि त्यांनी ग्रहांच्या गतीचे काही नियम सांगितलेले आहेत. त्यातील 3 नियम आज आपण पाहणार आहोत. पहिला नियम काय सांगतो, तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते
आणि त्याच्या सूर्य हा एका नाभीवर असतो, म्हणजे फोकस काय असतो, सूर्य असतो. आणि जो ग्रह असतो तो लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत राहतो. क्षेत्रफळाचा नियम काय सांगतो बघा. ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. इथं कोनीय संवेगाचं संवर्धन होत असतं. तिसरी कन्सेप्ट आहे आवर्तकालाचा नियम. ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. टी स्क्वेअर समानुपाती आर क्यूब असं त्यांनी दिलेलं आहे. इतकं डिटेल आपल्याला नाहीये, परंतु केपलरचे जे नियम आहेत ते 10वी-11वीच्या पुस्तकात आहेत, त्यामुळे किमान माहिती असावी म्हणून ही स्लाइड घेतली आहे बघा. आता हे जे आपले उपग्रह आहेत त्याविषयी थोडक्यात बोलूया. अंतराळ विज्ञानातल्या या संकल्पना आहेत बघा. तर अंतराळ विज्ञानातल्या संकल्पना अभ्यासनापूर्वी थोडंसं आपण मागं जाऊया. आपण पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो त्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं वर जातो, उंचीवर जातो, तसं तसं वातावरणामध्ये बदल होत असतात. आपल्याला माहित आहे की तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, ऐनांबर, त्यानंतर बहिर्मंडळ ही काय आहेत, क्रमाने वातावरणाचे वातावरणाचे थर आहेत. मला वाटतं आपण जेव्हा केंद्रप्रमुख परीक्षा दिली त्यावेळेला हा प्रश्न आला होता की ओझोनचा थर हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये असतो. तर त्याचं उत्तर सितांबर आहे. तपांबर, सितांबर, मध्यांबर, आयनांबर, बहिर्मंडळ हे जे आहेत ते वातावरणाचे थर आहेत बघा. तपांबराच्या अगदी वरच्या भागामधून विमानांचा प्रवास असतो. हा सुद्धा प्रश्न होऊ शकतो की जे विमान असतात ते जे विमान असतात किंवा विमान प्रवास जे घडतात ते नेमके पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये घडतात, तर तपांबराच्या वरच्या थरामध्ये विमानाचा प्रवास असतो. आणि अवकाश तंत्रज्ञानाचा कोणताही भाग हा तपांबरामध्ये येत नाही. तर अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करून रॉकेटद्वारे उपग्रह अवकाशामध्ये पाठवले जातात. मग आता आपण बघूया की उपग्रह जे असतात त्याच्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत ते बघूया. तर उपग्रहाला ऑर्बिटल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट म्हणजे उपग्रहाचा स्वतःचा परिभ्रमण वेग असतो आणि उपग्रहाचा एक मुक्ती वेग असतो. बघा, तर मी काय सांगत होते की पहिल्या प्रकारामध्ये उपग्रहाला कमीत कमी वेगानं पाठवावं लागतं. तो उपग्रह काय करत असतो की पृथ्वीच्या, आपणाला सर्वांना माहिती आहे की उपग्रह काय करतो, तर पृथ्वीच्या वातावरणाच्या की नाही त्याला इस्केप व्हेलॉसिटी असं आपण म्हणतो. त्याला निसरण वेग असं मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे बघा, उपग्रह पृथ्वीच्या वातावरणाच्या किंवा पृथ्वीच्या गुरुत्व कक्षेच्या जेव्हा बाहेर जात असतो तेव्हा जो त्याचा वेग असतो त्याला आपण इस्केप व्हेलॉसिटी किंवा निसरण वेग असं मराठीत म्हणतो. हा जो वेग असतो तो ग्रहाच्या वस्तुमानावरती, आकारमानावरती वगैरे अवलंबून असतो. पृथ्वीसाठी हा वेग निश्चित आहे. पृथ्वीपासून कोणत्याही उपग्रहाला जर पाठवायचं असेल गुरुत्व कक्षेच्या बाहेर, तर त्याला कमीत कमी 11 व्यवस्थित करायचं आहे, तसेच कोणत्या कक्षेमध्ये ठेवायचं आहे त्यानुसार एक वेग लागतो. एखादा उपग्रह विशिष्ट कक्षेमध्ये फिरत राहतो. मग हा जो वेग असतो त्याला ऑर्बिटल व्हेलॉसिटी असं म्हणतात. त्यालाच मराठीत आपण कक्षीय वेग म्हणतो. हा वेग पृथ्वीपासून जसं जसं उंच जातो तसं तसं काय असतो, कमी कमी होत जातो. हा वेग सुद्धा पुन्हा ग्रहाच्या वस्तुमानावरती, आकारमानावरती वगैरे अवलंबून असतो. परंतु उपग्रहाच्या वस्तुमानांवरती वगैरे तो अवलंबून नसतो. तर पृथ्वीवरती मग अशी सांगितलं तसं पृथ्वीवरून जर एखादी वस्तू बाहेर पाठवायची किंवा एखादा उपग्रह बाहेर पाठवायचे, तर त्याची जी इस्केप व्हेलॉसिटी आहे ती किती सांगितली मी, 11.2 किलोमीटर पर सेकंद इतकी असते. आणि ऑर्बिटल व्हेलॉसिटी मात्र बदलते. आता वरील दोन्ही प्रकारचे जे उपग्रह असतात ते पृथ्वीच्या वातावरणाच्या किमान 100 किलोमीटर उंचीपेक्षा जास्त अवकाशामध्ये पाठवले जातात. हा उंचीचा जो स्तर असतो
तो आयनांबरामध्ये आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आता पुन्हा एकदा मी सांगते, मगाशी मी तुम्हाला सांगत होते की तपांबर, सीतांबर, मध्यांबर, आयनांबर हे आपले वातावरणाचे थर आहेत. मग तपांबर किती किलोमीटर पर्यंत असतं, तर 13 किलोमीटर. ह्याची जर आपल्याला माहिती डिटेल पाहिजे असेल तर अगदी आपल्या 5वीच्या पुस्तकामध्ये विज्ञानाच्या परिसर अभ्यास भाग 1च्या पुस्तकामध्ये आकृतीचं आहे बघा, पहिल्याच धड्यात आहे. मला चांगलं आठवते, नैसर्गिक संसाधने नाही. पहिला जो धडा आहे ना, इयत्ता 5वीचा परिसर अभ्यासचा पहिला धडा, त्याच्यात ही आकृती पण आहे आणि त्याच्यामध्ये किलोमीटरचा उल्लेख आहे. तपांबर 13 किलोमीटर पर्यंत असतं. पितांबर हे 20 किलोमीटर ते 50 किलोमीटर पर्यंत असतं. मध्यांबर हे 50 ते 80 किलोमीटर असतं आणि 80 ते जवळजवळ 690 किलोमीटर पर्यंत आयनांबर असतं आणि त्यानंतर पुढे बहिर्मंडळ असतं. मग आता आपण आपल्या कन्सेप्टकडे येऊया. मला वाटतं बरीच प्रस्तावना उपग्रहाच्या बाबतीत सांगितली. तर मगाशी म्हणालो आपण तसं, उपग्रहाला एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये जेव्हा स्थिर राहायचं असतं, तेव्हा जो त्याचा वेग असतो त्याला कक्षीय वेग असं म्हणतात. आणि उपग्रहाला जेव्हा बाहेर पाठवायचं असतं गुरुत्वाकर्षेचा, त्याला जे म्हणतात ते इस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात. मग येथे गुरुत्वाकर्षण बल हे काय असतं, आवश्यक अभिकेंद्री बल. म्हणजे येथे गुरुत्वाकर्षण बल हे आतल्या बाजूने असतं आणि अभिकेंद्री बल हे बाहेरच्या बाजूला पुरवलं जातं. मग व्ही ऑर्बिट इज इक्वल टू जीएम रूट जीएम अपॉन आर प्लस एच. इतकं डिटेल आपल्याला नाही, पण घेतलंय आपण. तर तुम्ही जर इथं पाहिलं स्लाइडमध्ये तर अभिकेंद्री बल, वेग, व्हेलॉसिटी, एका पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडलेला सॅटेलाइट, त्याचं गुरुत्वाकर्षण बल, गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पाठवलं गेलेल्या सॅटेलाइट, ही चित्र आपल्याला तिथं दिसत आहेत. मुक्ती वेग आणि कक्षीय वेग यांचा काय संबंध असतो, तर व्ही इस्केप इज इक्वल टू √2 इंटू व्ही ऑर्बिट. आता हे व्ही इस्केप, इस्केप व्हेलॉसिटी काय आहे, ऑर्बिट व्हेलॉसिटी काय आहे, हे आपण अगदीच 10 मिनिटाखाली घेतलेलं आहे. परत ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर जर उपग्रहाचा वेग 41.4% वाढवला तर तो काय करतो, पृथ्वीच्या कक्षेमधून निसटून जातो. बघा, प्रक्षेपणाचे मार्ग म्हणजे लॉन्च व्हेलॉसिटी व्हीएच चे परिणाम आपण थोडक्यात बघूया. व्हीएच म्हणजे काय आहे, पुन्हा एकदा सांगते मी. क्षैतिज वेग आहे, व्हीओ काय आहे, कक्षीय वेग आहे, व्हीई काय आहे, मुक्ती वेग आहे. ओके. व्हीएच इज लेस दॅन व्हीओ, कक्षा लंबवर्तुळाकार होईल आणि उपग्रह पृथ्वीवर कोसळेल. वेगवेगळ्या शक्यता इथं फक्त सांगितलेल्या आहेत. जर एखादी इस्केप व्हेलॉसिटी जास्त झाली, एखादी ऑर्बिटल व्हेलॉसिटी जास्त झाली, तर काय काय होऊ शकतं ह्याचे जे सहसंबंध आहेत तो इथं फक्त सांगितलेला आहे. म्हणजे प्रक्षेपणाचा मार्ग जेव्हा आपण उपग्रह पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवतो त्याला कोणत्या गोष्टी घडल्या तर काय होतं ते इथं आपण बघणार आहोत. इफ व्ही एच इज लेस दॅन व्हीओ, तर कक्षा लंबवर्तुळाकार होते आणि उपग्रह पृथ्वीवरती कोसळतो. दुसरा प्रकार आहे व्हीएच इज इक्वल टू व्हीओ, म्हणजे कक्षा अचूक राहते किंवा वर्तुळाकार होते आणि स्थिरपणा येतो. व्ही झिरो लेस दॅन व्हीएच लेस दॅन व्हीई असं जर असेल तर कक्षा काय राहते, लंबवर्तुळाकारच राहते. व्हीएच इज लेस दॅन व्ही झिरो असं जर असेल तर कक्षा लंबवर्तुळाकार होते आणि उपग्रह काय करतो, पृथ्वीवरती कोसळतो. आणि चौथा प्रकार आहे बघा, व्हीएच इज इक्वल टू व्हीई जर झालं तर कक्षा पॅराबोलिक होते. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हे काही कन्सेप्ट आहेत मॅथमॅटिक्सचे. आणि जर व्हीएच मोठा असेल व्हीई पेक्षा, व्हीएच मोठा असेल तर कक्षा काय होते, हायपरबोलिक होते. तर पॅराबोला, हायपरबोला हे सुद्धा लंबवर्तुळाचे काही भाग आहेत. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आठवतच असेल पॅराबोला, हायपरबोला काय आहे. आता उपग्रहांच्या कक्षांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते बघूयात आपण. बघा, तुम्हाला वाटेल हे एलईओ वगैरे काय आहे, तर मला सांगायला आवडेल की एलईओ म्हणजे काय आहे बघा, लो अर्थ ऑर्बिट. त्यालाच आपण एलईओ असं म्हणतो, लो अर्थ ऑर्बिट. मध्यम उंचीची जी कक्षा असते त्याला आपण मीडियम अर्थ ऑर्बिट असं म्हणतो, त्यालाच एमईओ असं म्हटलेलं आहे.
आणि तिसरं जे आहे जीईओ म्हणजे काय, जिओ स्टेशनरी ऑर्बिट म्हणजे जीईओ. जीईओ पाहिजे तिथं, जीएसओ पाहिजे पण इथं जीईओ झालंय. मग आता आपल्या लक्षात आलं कमी उंचीची कक्षा म्हणजे काय बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 160 ते 2000 किलोमीटर पर्यंत उंचीवर असणारा जो उपग्रह आहे त्या कक्षेला एलईओ असं म्हणतात. त्याचा परिभ्रमण काळ हा 90 मिनिटं असतो. आणि मग याचा वापर कशासाठी होतो, तर आपल्याला जे हवामान वगैरे प्रेडिक्ट केलं जातं अगोदर, हवामान सांगितलं जातं ते जे उपग्रह असतात ते हवामान उपग्रह किंवा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकं जी असतात त्याच्यासाठी ही कक्षा वापरली जाते. त्याला एलईओ असं म्हणतात, म्हणजेच लो अर्थ ऑर्बिट असते ती. पुढचं आहे मध्यम उंचीची कक्षा, म्हणजेच बघा मीडियम अर्थ ऑर्बिट. मग याची उंची किती असते, तर 2000 ते 35,786 किलोमीटर पर्यंत याची उंची असते. मग याचा वापर कशासाठी होतो, तर जीपीएस उपग्रह जे असतात किंवा दिशादर्शनासाठी जे वापरले जातात त्याच्यासाठी हे एमईओ वापरलं जातं. हे उपग्रहांच्या कक्षा आहेत बघा वेगवेगळ्या. आणि वेगळा तिसरा प्रकार जो आहे तो असतो जिओ स्टेशनरी ऑर्बिट. 35,786 किलोमीटर पेक्षा उंचीवर जी कक्षा असते त्याला भूस्थिर कक्षा असं म्हणतात. आणि त्यालाच जिओ स्टेशनरी ऑर्बिट असं म्हणतात. आणि त्याचा परिभ्रमणाचा काळ असतो 24 तास. त्यानंतर त्याच्यापेक्षाही जास्त उंचीची एक कक्षा असते त्याला एचईओ असं म्हणतात, म्हणजेच काय, तर हाय अर्थ ऑर्बिट. 35,786 किलोमीटर पेक्षा जास्त स्थित जी कक्षा असते त्याला काय म्हणतात, हायर अर्थ ऑर्बिट म्हणजेच एचईओ असं म्हणतात. म्हणजे उपग्रहाला कोणत्या वेगाने सोडायचं त्यानुसार तो उपग्रह कोणता आकार प्राप्त करेल. कोणत्याही उपग्रहाला जर एखाद्या कक्षेमध्ये स्थित करायचं असेल तर कोणत्या स्टेजचं इंधन वापरावं लागेल, कोणतं रॉकेट वापरावं लागेल, हे सगळं ह्याच्यावरून ठरवावं लागतं बघा. म्हणजे प्रथम रॉकेट वरच्या दिशेने पाठवायचं, कक्षा जवळ आल्यानंतर कक्षेमध्ये त्या आडव्या दिशेने त्याला वेग द्यावा लागतो, हॉरिझॉन्टल व्हेलोसिटी द्यावी लागते. आपल्याला माहित आहे की जर वरच्या दिशेने रॉकेट पाठवायचा असेल तर मगाशी आपण जसं म्हणालो की आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पाठवावं लागतं. मग त्याला किती वेग द्यावा लागतो, तर 11.2 किलोमीटर पर सेकंद इतका वेग द्यावा लागतो, कारण ती काय आहे, पृथ्वीची इस्केप व्हेलॉसिटी आहे. आणि मग हा वेग जर तसाच ठेवला तर रॉकेट कक्षा पार करून गुरुत्वाच्या बाहेर जातो. म्हणून सुरुवातीला वरच्या दिशेने म्हणजे व्हर्टिकल व्हेलॉसिटी देण्यासाठी पहिल्या स्टेजच्या इंधनाचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर तिथं उपग्रह कक्षेपर्यंत पोहोचला की काय करतात, इंधनाची टाकी रॉकेट पासून वेगळी केली जाते आणि मग त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली जाते. त्याच्यासाठी पुन्हा दुसऱ्या स्टेजचं इंधन वापरलं जातं. आडवा वेग हा कक्षा किती उंचीवर आहे याच्यानुसार ठरतो आणि त्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिटल व्हेलॉसिटी असं म्हणतो. म्हणजे कोणत्या आकाराची कक्षा प्राप्त होईल हे त्याच्यावरून ठरतं. म्हणजे ऑर्बिटल व्हेलॉसिटी काय आहे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय आहे, हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. आणि व्हीई म्हणजे काय असतं बघा, की उपग्रह गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी जो लागणारा वेग असतो त्याला व्हीई म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात. मग आता आपण मगाशी ते 2-3 कन्सेप्ट बघितले बघा, व्ही0, व्हीएच म्हणजे कोणता उपग्रह कसं लंबवर्तुळाकार फिरेल का वर्तुळाकार फिरेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंडेड असतात. आता पुढे जाऊया आपण. उपयोजित कक्षा, ध्रुवीय आणि भूस्थिर कक्षा. पहिलं जर आपण पाहिलं तर पोलार ऑर्बिट आहे आणि दुसरं जर आपण पाहिलं तर जिओ स्टेशनरी ऑर्बिट आपल्याला दिसायला लागले. बघा, ग्रहाच्या दिशेनुसार आणि आकारमानानुसार प्रमुख दोन रेषा असतात. एक असते विषुववृत्तीय रेषा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इक्वेटोरियल लाईन. आणि दुसरी असते ध्रुवीय रेषा म्हणजे पोलार लाईन. त्या रेषेनुसार कक्षांचे प्रमुख दोन प्रकार पडतात, विषुववृत्तीय कक्षा आणि ध्रुवीय कक्षा. भूस्थिर कक्षा म्हणजे काय बघा, पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर असणाऱ्या कक्षांना विषुववृत्तीय कक्षा असं म्हणतात आणि या कक्षा पश्चिम पूर्व दिशेला असतात. भूस्थिर कक्षा हा एक महत्वाचाच विषुववृत्तीय कक्षेचा प्रकार आहे. ही जी कक्षा असते ती विषुववृत्ताला समांतर असते आणि 35,786 किलोमीटर उंचीवरती स्थित असते. या कक्षेमध्ये भ्रमण करणारे जे उपग्रह असतात त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. हे उपग्रह पृथ्वीच्या दिशेने म्हणजे पश्चिम ते पूर्व दिशेने फिरत असतात आणि त्यांचा पृथ्वीभोवतीचा परिभ्रमण काळ
तो पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन काळ हा जवळपास सारखा असतो आणि म्हणून काय होतं ते पृथ्वीवरून स्थिर वाटतात. म्हणून त्यांना भूस्थिर असं म्हणतात. पृथ्वीच्या परिवलना इतकाच वेळ 24 तास वेळ त्यांना लागतो. मग ह्याचा काय फायदा होतो तर ते सतत एका क्षेत्राचं व्यवस्थित कव्हरेज देऊ शकतात. आणि इकडचं जर आपण बघितलं पोलार ऑर्बिट म्हणजे ध्रुवीय कक्षा म्हणजे काय बघा, तर पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवाच्या दिशेने असणारी जी कक्षा असते त्याला ध्रुवीय कक्षा म्हणतात. ध्रुवीय कक्षा या विषुववृत्तीय रेषेला 90 अंशाचा कोन करतात. उत्तर दक्षिण ध्रुवावरून 90 अंशाचा कोन करून तिथं पृथ्वी फिरते. म्हणजे बघा, ध्रुवीय कक्षेचे तुम्ही इथं डिरेक्शन बघितले तर तुमच्या लक्षात येत असेल की पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवाच्या दिशेने असणारी जी कक्षा आहे त्याला ध्रुवीय कक्षा असं आपण म्हणतो. विषुववृत्तीय रेषेला 90 अंशाचा कोन ही ध्रुवीय कक्षा करते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते व हे उपग्रह उत्तर दक्षिण दिशेनं फिरतात. म्हणून हे उपग्रह एका जागी जर पाहिलं आणि जर त्याचं निरीक्षण केलं तर बहुतांश क्षेत्र ते टिपू शकतात. मग हे उपग्रह पृथ्वीपासून 700 ते 800 किलोमीटर उंचीवरती स्थित असतात. म्हणून यांचा परिभ्रमण कालावधी हा 90 मिनिटाचा असतो. म्हणजे एका दिवसामध्ये पृथ्वीवरून उत्तर दक्षिण दिशेने 14 फेऱ्या त्यांच्या पूर्ण होतात आणि याला काय म्हणतात ध्रुवीय कक्षा असं म्हणतात. त्यामुळं मॅपिंग वगैरे करणं हे पोलार ऑर्बिट वरून शक्य होतं. आता आपले आतापर्यंतचे जे अंतराळ मोहीम वगैरे आहे म्हणजे आपलं जे शिखर आपण गाठलेलं आहे अंतराळ विज्ञानाचं बऱ्यापैकी कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय. जे आपलं आजचं लेक्चर आहे ते थोडं जरी लेंदी जरी झालं तरी देखील खूप डिटेल माहिती आपल्याला याच्यातून मिळालेली आहे. शक्य जेव्हा तुम्हाला अगदी मोकळा वेळ मिळेल त्याला नक्की अवश्य पहा. पुन्हा एकदा पहा म्हणजे जरी अभ्यासामध्ये आपल्याला नसलं तरी देखील एक छानशी माहिती अंतराळ विज्ञानातली आपल्याला असावी म्हणून पाहायला हरकत नाही. पहिलं जर स्लाइड पाहिली तर आदित्य L1 आपल्या सर्वांना माहित आहे प्रक्षेपण ह्याचं कधी झालेलं आहे तर 2 सप्टेंबर 2023 ला आदित्य L1 चं प्रक्षेपण झालं. प्रक्षेपकाचं नाव होतं PSLV C57 होतं. ते श्रीहरिकोटा इथं होतं बघा. आणि सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रोचं पहिलं मशीन हे आदित्य L1 आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या मध्यबिंदूला लॅग्रेंज बिंदू असं म्हणतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या मध्यबिंदूला लॅग्रेंज बिंदू असं म्हणतात. हा बिंदू 1.5 मिलियन किलोमीटर इतक्या अंतरावर असतो आणि सूर्याला संस्कृत मध्ये आदित्य म्हणतात. म्हणून हे जे आदित्य L1 आहे हे कुणाचं आहे तर इस्रोचं आहे. पहिलं मशीन आहे. कशासाठी आहे तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आहे. दुसरा आपला भारतीय अंतराळ विज्ञानाचा दुसरा टप्पा चांद्रयान-3 आपल्या सर्वांना माहित आहे. हे अगदी 2023 मध्येच घडलेली घटना आहे. LVM-3M4 या प्रक्षेपकाकडून 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा इथूनच चांद्रयान-3 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालं. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती चांद्रयान-3च्या विक्रम लँडरचं यशस्वीरित्या लँडिंग झालं. चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा आपला जो भारत देश आहे तो चौथा ठरलेला आहे बघा. भारत, रशिया, अमेरिका, चीन हे पहिले 3 देश आहेत. त्याच्यानंतर भारत हा देश जो आहे आपला तो चौथा देश ठरला. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा आपला हा जो देश आहे ही जी घटना आहे ती आपल्या देशासाठी खूप महत्वाची घटना होती. तर 24 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर सोबत असणारा जो रोव्हर होता त्या रोव्हरनं काय केलं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि विक्रम लँडर सोबत महत्वाचे सेन्सॉर देखील होते. त्याच्यामध्ये चंद्रावरचं तापमान मोजणं, तिथलं उष्णता वहन कसं होतं त्याच्यासाठी एक सेन्सॉर होता. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या सिस्मिक हालचाली कशा होतात ते चेक करण्यासाठी एक सेन्सॉर होता. त्यानंतर तिथली प्लाझ्मा घनता ओळखण्यासाठी एक सेन्सॉर होता. चंद्रावरती कोणकोणती मूलद्रव्य आहेत तिथं अगदी थोडक्यात दिलेलं आहे पण मी डिटेल सांगते. तर चंद्रावरती कोणकोणती मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचा शोध घेण्यासाठी देखील हे जे चांद्रयान-3 आहे ते पाठवलं होतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे पाणी हे अत्यंत महत्वाचं झालंय. त्यामुळे असं म्हणत होते की बर्फ रूपामध्ये चंद्रावरती पाण्याचा शोध लागेल किंवा पाण्याच्या शोधासाठी देखील अनेक देशांनी
चंद्रावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली. मी तर इथपर्यंत वाचले की अनेक आपल्या देशातले असे सेलिब्रिटी लोक आहेत की त्यांनी चंद्रावरती जमीन देखील घेतलेली आहे. काय माहिती आता पुढे मानवी वसाहत म्हणजे मानवाचा जो हव्यास आहे तो इतका वाढलेला आहे जागेचा जर विचार केला तर प्राणी इकडे नामशेष होत चालले. पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर एक्सटिंक्ट एनिमलचे धडे आहेत आपल्याला नामशेष होणाऱ्या प्राण्यांचे म्हणजे अन्नसाखळी पूर्ण नष्ट होत चालली आहे. भरमसाठ माणसाची संख्या वाढत चालली आहे. मग या मानव जातीचं पुढं काय होईल? म्हणजे जर पुढचं युद्ध होईल तर पाण्यासाठी होईल असं आपण म्हणत होतो. मग पाण्याचा शोध कुठे लागतोय का याच्यासाठी चांद्रयान पाठवलं गेलं असंही म्हणतात. पण प्रत्यक्षात चंद्रावरची जी मूलद्रव्य आहेत ती मूलद्रव्य शोधासाठी देखील सेन्सॉर त्याच्यात बसवले गेलेले आहेत. आणि 28 ऑगस्टला चंद्रावर सल्फर वगैरे आहे असं स्पष्ट झालेलं आहे. तर त्यानंतर चंद्रयान नंतर आपली जी पुढची गगनभरारी जे म्हणूया आपण किंवा वैज्ञानिक भारतीय अंतराळ विज्ञानाचं शिखर जे आहे ते गगनयान होतं बघा, स्कायक्राफ्ट. हे देखील भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम असणार आहे. 10,000 कोटींचं बजेट आहे आणि 15 ऑगस्ट 2018ला ऍक्च्युली त्याला मान्यता मिळाली आहे. 2022 पर्यंत ती प्रस्तावित होती. परंतु त्यानंतर कोविडमुळे वगैरे गगनयानची थोडीशी ही जी मोहीम होती ती मागे पडली. तर भविष्यामधील क्षितिज म्हणून या गोष्टींकडे आपण पाहतोय बघा. तर गगनयान काय आहे तर भारतामधील पहिली मानवी अवकाश मोहीम आहे ही. चीफ ऑफ मिशन कोण आहेत तर डॉक्टर ललितांबिका आहेत. 10,000 कोटींचं हे बजेट आहे आणि या मोहिमेला सरकारनं 2018ला मान्यता दिलेली होती. 2022 पर्यंत ही मोहीम प्रस्तावित होती. पण कोविड-19 मुळे ही काय झालेली आहे मोहीम पुढे ढकलली गेली आणि आता 2024 मध्ये होईल असं सांगितलं होतं. आणि त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. त्यासाठी प्रक्षेपक वगैरे तयार होत आहेत. या मोहिमेअंतर्गत काय होणार तर 3 व्यक्तींना 400 किलोमीटर अंतरावरती 3 व्यक्तींचा समावेश असणारं हे जे यान आहे ते 7 दिवस फिरणार आहे. आणि मग त्यासाठी एकूण 4 व्यक्ती आपल्या भारतातल्या निवडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे. वैद्यकीय तपासणी रशियाच्या ज्या अंतराळ संस्था आहेत त्यांच्याशी आपल्या भारताने करार केलेला आहे. आणि या 4 लोकांमधील फक्त 3 व्यक्ती या काय होणार आहेत तर अंतिम म्हणून निवडल्या जाणार आहेत. मग या मोहिमेमध्ये काय आहे तर तुम्हाला मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत त्या अवकाशयानामध्ये राहणार आणि 7 दिवस ते काय होणार आहेत अवकाशामध्ये फिरत राहणार आहेत. मग मानवी जीवनसहाय्यासाठी जे स्पेस ग्रेड फूड लागतं, आरोग्य व्यवस्था लागते किंवा जे किरणोत्सार होत असतो त्याच्यापासूनचे जे संरक्षण असतं, लँडिंगसाठी जे पॅराशूट्स असतात, तिथलं जे प्रचंड तापमान आहे त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी जे यंत्रणा असते, या सर्व गोष्टींसाठी आता काय केल्या जात आहेत वेगवेगळ्या मानवरहित चाचण्या वगैरे केल्या जात आहेत. आणि ह्या गोष्टी पुढे आपल्या भविष्यामध्ये अजून आपल्याला याच्याबद्दलची माहिती अजून मिळेल. पुढचा एक कन्सेप्ट घेतलाय बघा आम्ही की व्योममित्र. व्योममित्र काय आहे बघा, हा इस्रोने केलेला एक रोबोट आहे आणि स्त्री रोबोट आहे तो. मला वाटतं रिसेंट ह्याच्यामध्ये मी एकदा ही कन्सेप्ट वाचली होती मग मला वाटलं की व्योममित्र काय आहे बघावं. तर हा इस्रोने तयार केलेला एक स्त्री रोबोट आहे. व्योममित्र म्हणजे काय बघा, स्पेस फ्रेंड. समर्थ चुकून स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालंय, 1-2 मिनिट एक्सक्यूज मी.
आय एम रिअली व्हेरी सॉरी की माझं स्क्रीन शेअरिंग अचानक कसं स्टॉप झालं मला पण माहित नाहीये. तर मी व्योममित्र या कन्सेप्ट बद्दल बोलत होते. तर थोडक्यात सांगते. हा इस्रोने तयार केलेला एक रोबोट आहे. व्योममित्र म्हणजे स्पेस फ्रेंड असा त्याचा अर्थ आहे. हे रोबोट गगनयान मिशनसाठी बनवण्यात आलं आहे आणि 22 जानेवारी 2020 ला ते त्याचं अनावरण झालेलं आहे बघा. हा ह्युमनाइज्ड रोबोट आहे, म्हणजे त्याच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला ह्युमन फेस दिसतंय. तर याच्यामध्ये संवाद क्षमता आहे. तिथं दाखवलंय बघा की अनेक गोष्टी करण्याची, मानवी कृती करण्याची त्याच्यात क्षमता आहे. इतर जे देश असतात ते चाचणीसाठी काय करतात तर प्राण्यांचा वापर करतात. पण इस्रो तसं करणार नाही. त्याऐवजी काय केलंय, त्यांनी एक रोबोटच बनवलेला आहे आणि असं पहिल्यांदाच घडत आहे. आणि हा जो रोबोट आहे, मी तुम्हाला म्हणाले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ना ओळखण्याची क्षमता आहे. तो व्यक्तींना ओळखू शकतो, मानवी कृती करू शकतो. त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी बोलण्याची सुद्धा क्षमता आहे. आणि हा जो व्योममित्र आहे तो काय आहे तर स्त्रीरूपी रोबोट आहे, जो इस्रोने बनवलेला आहे. कशासाठी बनवलेला आहे तर गगनयान मिशनसाठी बनवला आहे. तर बघा, आपण बराच वेळ झालं, 7 वाजल्यापासून आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट पाहिल्या. अगदी जो न्यूटनचा नियम आहे, सर आयझॅक न्यूटन हे मला एडी जोशी सर शिकवायचे, त्याच भाषेत सांगते. सर आयझॅक न्यूटन हे सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते, झोपलेले होते आणि त्यांच्या डोक्यामध्ये सफरचंद पडलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की हे खालीच का पडलं, माझ्या डोक्यातच का पडलं, हे वर का नाही गेलं. आणि त्यांनी मग पुन्हा विचार केला, अरे हो ना, सर्वच झाडांची फळं तर खाली पडतात, प्रत्येक झाडाचं फूल तर खाली पडतं. एखाद्या झाडाचं फळ पिकलं तर ते कधी नाही ना वर जात, ते खालीच पडतं. मग असं काय आहे? आणि त्यांनी अक्षरशः तिथल्या आजूबाजूच्या अनेक वस्तू म्हणे टाकून पाहिल्या, उंच उडवून पाहिल्या आणि प्रत्येक वस्तू खाली आली आणि त्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आली की अरे हा, म्हणजे काहीतरी आहे जे त्याला खेचतंय. आणि तिथून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो शोधून काढला. त्याला आपण फाउंडेशनल किंवा न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तो संपूर्ण फिजिक्सचा आपण फाउंडेशनल स्टेप असं त्याला आपण म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं की विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूमध्ये कशा पद्धतीने हे गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं, त्याचा जो फॉर्म्युला आहे F=gmm अपॉन आर स्क्वेअर, हे आपण पाहिलं.